Good morning, friends. I am Tejal Jariwala from Suman High School 12. Today, for Standard 10, we are going to learn Unit number 5, Playing with Fire. One of our favorite festivals in India is Deepavali or Diwali as it is known in the north. One of the favorite festivals in India. भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं सण जर कुठलं असेल तर ते आहे दीपावली और दिवाळी ॲज इट इज नोन इन द नॉर्थ. उत्तरेकडे त्याला दिवाळी म्हणून देखील ओळखलं जातं. देअर इज नथिंग टू मॅच द एक्साइटमेंट. आपल्या आनंदाची तुलना तुम्ही कुठल्याही गोष्टीची करू शकणार नाही जेव्हा क्रॅकर्स गो ऑफ इन द नाईट स्काय. जेव्हा आकाशात उंच वर ते फटाके जातात विथ अ लाऊड बँग, एका मोठ्या आवाजाने, अँड अ ब्रिलियंट शावर ऑफ कलर्स, आणि ते वर फुटल्यानंतर त्यातून निघणारे ते वेगवेगळे कलर. मेनी ऑफ अस माइट वंडर. आपल्यातून कित्येक लोकांना खूप आश्चर्य वाटत असेल किंवा एक्साइटमेंट असेल ही जाणून घेण्याची हाऊ दीज फायरवर्क्स आर मेड. हे फटाके नेमके कसे बनवले जातात अँड व्हॉट गोज इन टू देम, आणि नेमकं त्यात काय टाकलं जातं. द फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इज ॲज इंटरेस्टिंग ॲज द साऊंड अँड द लाईट दे एमिट. द फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ फायरवर्क. हे जे फटाके आहेत यांच्या मागचं भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र देखील तितकंच गमतीशीर आहे. ॲज द साऊंड, त्यातनं निघणारा तो आवाज, अँड द लाईट दे एमिट, त्यातनं निघणारा प्रकाश. द सायन्स ऑफ फायरवर्क्स इज टेक्निकली कॉल्ड पायरोटेक्निक्स. आणि सायन्समध्ये ह्या टेक्निकला पायरोटेक्निक म्हटलं जातं. फ्रॉम द ग्रीक वर्ड, आणि ह्या शब्दाचं ओरिजिन झालं आहे ग्रीकमध्ये. पायरो मीन्स फायर, पायरो मीन्स आग, आणि टेक्निक मीन्स आर्ट म्हणजे कला. पायरोटेक्निक इन्क्लूड्स नॉट ओन्ली फायरवर्क्स. पायरोटेक्निकमध्ये फक्त आग लागत नाही किंवा फटाके फुटत नाही, बट ऑल्सो अ होल रेंज ऑफ डिव्हाइस दॅट यूज सिमिलर मटेरियल्स अँड प्रिन्सिपल. पण त्यात देखील सेम मटेरियल आणि त्याचे नियम देखील सेम असतात. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर पायरोटेक्निकचं मिनिंग होईल आग लावण्याची कला. फ्रॉम सेफ्टी मॅचेस दॅट वी यूज एव्हरी डे. सेफ्टी मॅचेस म्हणजे आपल्या घरात असलेली आगपेटी, त्याच्यापासून तर सॉलिड फ्युएल रॉकेट बूस्टर्स ऑफ द स्पेस शटल. स्पेस शटलमध्ये जे सॉलिड फ्युएल टाकलं जातं ते देखील हे फायरवर्कच आहे. द हाऊसहोल्ड मॅच इज कन्सिडर्ड अ स्पेशल पायरोटेक्निक डिव्हाइस. आणि आपल्या घरात वापरली जाणारी जी माचीस आहे, जिला आपण आगपेटी म्हणतो, ती सगळ्यात चांगलं उदाहरण आहे पायरोटेक्निकचं. ॲज ऑल द पायरोटेक्निक्स इफेक्ट्स, कारण की त्याच्यामध्ये ते सगळेच इफेक्ट्स आहेत. कुठले कुठले विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, हीट, ते गरम होतं. स्मोक, त्याची स्मेल येते. लाईट, त्यातून निघणारा प्रकाश. गॅस, ती विझल्यानंतर त्यातनं निघणारं ते गॅस. अँड साऊंड आर प्रेझेंट इन इट. जेव्हा आपण ती जाळतो तेव्हा त्याच्यातनं एक आवाज येतो. Some historians say that black powder, the basic material used in fireworks, was invented in India. कित्येक इतिहासकारांचं असं सांगणं आहे की फायरवर्क्समध्ये वापरली जाणारी जी ब्लॅक पावडर आहे त्याचं शोध भारताने लावलेला आहे. शुक्रांती रिटन मोर दॅन 2000 years ago. शुक्रांती नावाचं जे ग्रंथ आहे ते ग्रंथ 2000 वर्षापूर्वी लिहिलं गेलं आहे. हॅज रेफरन्स, आणि त्याच्यात संदर्भ देखील आहे. कशाचं? टू वेपन्स सिमिलर टू गन्स अँड प्रोजेक्टाईल वेपन्स. गन्स म्हणजे बंदूक आणि प्रोजेक्टाईल वेपन्स म्हणजे तोफखान्यात वापरली जाणारी, तोफमध्ये वापरली जाणारी जी दारू आहे ती, किंवा फायरवर्क. ह्या दोघांचं संदर्भ शुक्रांती या ग्रंथात 2000 वर्षापूर्वीच देण्यात आलेलं आहे, जे भारताचं आहे.
However, the Chinese are generally considered the pioneers of pyrotechnics. असं असून देखील 2000 वर्षापूर्वींचं रेफरन्स आपल्याजवळ आहे, संदर्भ आपल्याजवळ असून देखील असं सांगितलं जातं की चायनीज जे आहेत त्यांनी ह्या ब्लॅक पावडरचं संशोधन केलेलं आहे. दे आर सेड टू हॅव डेव्हलप्ड, आणि असं देखील सांगितलं जातं की त्यांनी ह्या ब्लॅक पावडरमध्ये नवीन नवीन शोध लावलेले आहेत. मोर दॅन 1000 इयर्स अगो, 1000 वर्षापूर्वी. इट टूक ॲटलिस्ट 200 इयर्स फॉर द नॉलेज टू स्प्रेड टू द वेस्ट. कमीत कमी 200 वर्ष लागले ह्या ब्लॅक पावडरचं नॉलेज पश्चिमेकडील असलेल्या देशांपर्यंत पोचण्यासाठी. अँड इट वॉज ओनली इन 1242 that an English monk Roger Bacon revealed the formula for black powder. आणि म्हणून असं देखील सांगितलं जातं की 1242मध्ये रॉजर बेकन नावाच्या इंग्लिश साधूंनी, मॉन्क म्हणजे साधू, पूर्ण जगासमोर ब्लॅक पावडरचा जो फॉर्म्युला आहे तो जाहीर केला. ही कन्सिडर्ड इट सच अ डेंजरस सब्जेक्ट. आणि त्यांच्या ते लक्षात आलेलं होतं की हे जे पदार्थ आहे हे पदार्थ खूपच डेंजरस आहे, म्हणून ही रोट ऑफ इट इन कोल्ड लँग्वेज. आणि म्हणूनच त्यांनी ब्लॅक पावडरचा जो फॉर्म्युला आहे तो कोड लँग्वेजमध्ये लिहिला, ज्याला आपण सांकेतिक भाषा असं देखील म्हणतो. The basic formula of black powder or gunpowder has remained unchanged for centuries. The basic formula of black powder, जे बेसिक फॉर्म्युला होतं, जे प्राथमिक फॉर्म्युला आहे ब्लॅक पावडरचा किंवा गन पावडरचा, हॅज रिमेन अनचेंज फॉर सेंचुरीज. सेंचुरीज म्हणजे शतकांपासून त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आहे. इट इज ब्लेंड ऑफ, ब्लेंड म्हणजे मिश्रण, इट इज ब्लेंड ऑफ, आणि ते एक मिश्रण आहे कशाचं? पोटॅशियम नायट्रेट, चारकोल, चारकोल म्हणजे कोळसा, अँड सल्फर इन द रेशो ऑफ, आणि त्याचं रेशो आहे पोटॅशियम नायट्रेट 75%, तर चारकोल म्हणजे कोळसा 15% आणि सल्फर 10% बाय वेट, वजनाने. इट इज ऑलमोस्ट द परफेक्ट कॉम्बिनेशन ॲज इट अँड नो फर्दर इम्प्रूव्हमेंट्स ऑर अल्टरेशन नीड बी मेड. इट इज ऑलमोस्ट द परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हे जे मिश्रण आहे हे मिश्रण एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. नो फर्दर इम्प्रूव्हमेंट्स ऑर अल्टरेशन नीड टू बी मेड, आणि त्यात कुठलीही सुधारणा करण्याची गरज नाही आहे. एक्सपर्ट्स से दॅट धिस माइट बी द ओनली केमिकल प्रोडक्ट, आणि एक्सपर्टचं, सायंटिस्टचं देखील असं सांगणं आहे की हे एकच असं केमिकल किंवा हे एकच असं केमिकल प्रोडक्ट आहे, स्टील युजिंग द सेम एज ओल्ड प्रपोर्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक. इतके दिवस झाले, इतके वर्ष झाले तरी त्याचा फॉर्म्युला देखील बदलण्यात आलेला नाही आहे, आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक जी आहे, ती बनवण्याची जी टेक्निक आहे, जी पद्धती आहे, त्यात देखील काहीही बदल करण्यात आलेला नाही आहे. असं हे पहिलं केमिकल प्रोडक्ट आहे. हाऊएव्हर विथ द डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, असं पाहायला गेलं तर जसं जसं केमिस्ट्रीमध्ये नवी नवी डेव्हलपमेंट होत गेली, लाईट अँड कलर इफेक्ट्स हॅव बिकम कॉमन इन फायरवर्क्स. फटाक्यात लाईट्स आणि कलर इफेक्ट्स येणं हे आता कॉमन झालं आहे. इन द लास्ट सेंचुरी, मागच्या दशकात, द डिस्कवरी ऑफ अल्युमिनियम, मॅग्नेशियम अँड टिटॅनियम, ह्या 3 केमिकल्सचा जो शोध झाला, ज्यात अल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि टिटॅनियम, विच बर्न ॲट हाय टेम्परेचर, की जे खूप जास्त टेम्परेचर दिल्यानंतरच जळतं, इमिटिंग ब्राईट लाईट ड्रॅमॅटिकली इम्प्रूव्ज द ब्रिलियन्स ऑफ फायरवर्क. ते जेव्हा जळतं त्यातून निघणारा जो प्रकाश आहे ते पाहण्याची खूप मजा येते, आणि म्हणून त्याचा वापर केला जातो फटाक्यात.
सिमिलरली कलर्स टू आर अ रिसंट डेव्हलपमेंट. जर आत्ताची डेव्हलपमेंट पाहिली फटाक्यामध्ये तर त्यातनं निघणारे जे कलर्स आहे ही पण आताचीच डेव्हलपमेंट आहे. द प्रिन्सिपल कलर इमिरेट्स इन पायरोटेक्निक्स वेअर आयडेंटिफाईड आफ्टर डिकेड्स ऑफ रिसर्च. आणि कित्येक शतकांच्या रिसर्चनंतर शोधानंतर त्यात असणारे जे कलर्स आहेत आणि त्या कलर्समधून निघणारा प्रकाश हे कित्येक वर्षांच्या शोधानंतर सायंटिस्टच्या लक्षात आलं आहे. दीज कलर्स आर फॉर्म्ड इन वन ऑफ टू वेज. आणि हे जे कलर आहेत याच्या दोन फॉर्म असतात किंवा दोन प्रकारे हे कलर्स बाहेर निघतात. पहिलं म्हणजे ल्युमिनिसेन्स म्हणजे दीप्तीप्रमाणे किंवा इन्कांडेन्सेन्स म्हणजे खूप मोठं प्रकाश करून देखील ते कलर्स बाहेर स्प्रेड आउट होतात. Incandescent light is produced when a substance is heated so much that it begins to glow. Incandescent light is produced. प्रकाशमान लाईट ही तयार होते केव्हा? when is heated so much that it begins to glow. जोपर्यंत ती चकाकू लागत नाही तोपर्यंत गरम केल्यावर. Heat causes the substance to become hot and glow. आणि ती जी गरमी आपण प्रोव्हाइड करतो ती कारणीभूत असते त्या पदार्थाला गरम करण्यासाठी आणि चकाकण्यासाठी. इनिशियली इमिटिंग इन्फ्रारेड. आणि पहिल्या स्टेजवर जेव्हा ते चकाकायला लागतं तेव्हा त्याचं कलर असतं इन्फ्रारेड. देन रेड नंतर लाल कलर, ऑरेंज नारंगी कलर, येलो पिवळा कलर अँड व्हाईट लाईट ॲज इट बिकम्स इन्क्रीजिंगली हॉटर. आणि जसं जसं ते गरम होत जातं तसं त्याचं कलर होत जातं सफेद. व्हेन द टेम्परेचर ऑफ अ फायरवर्क इज कंट्रोल. आणि जेव्हा त्याचं टेम्परेचर कंट्रोल केलं जातं तेव्हा द ग्लो ऑफ इट्स मेटॅलिक सबस्टन्स कॅन बी मॅन्युप्युलेटेड. तेव्हा ती जी चकाकणारी गोष्ट आहे त्याचं आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर करू शकतो टू बी अ डिझायर्ड कलर्ड ॲट द प्रॉपर टाईम. तुम्हाला ज्या टायमाला जो कलर हवा असेल त्या टायमाला तुम्ही ते टेम्परेचर कंट्रोल करू शकतात. The principle behind any firework is that when heat is applied to fuel. त्याच्या मागचा एक नियम आहे की जेव्हा तुम्ही त्या सबस्टन्सला हीट प्रोव्हाइड करतात त्याला गरम करतात त्या गन पावडरला इट बर्न्स युजिंग ऑक्सिजन. आजूबाजूच्या परिसरात असलेलं ऑक्सिजन वापरून ते जळायचं चालू होतं. हाऊएव्हर बिकॉज द फ्युएल इज पॅक्ड टाईटली. पण आपण जे फ्युएल आहे जे इंधन आहे ते टाईटली पॅक केलेलं असतं टू कीप द हीट इन द बर्निंग टेक प्लेस ऑल ऑफ सडन. आणि त्याच्यामुळे कित्येक वेळा सराउंडिंगमध्ये असलेलं ऑक्सिजन आणि हे टाईट असलेलं जे सबस्टन्स आहे ते दोघांचं कॉन्टॅक्ट झाल्यामुळे अचानकच ते जळायला लागतं. इट कॉजेस द कॅरेक्टरिस्टिक लाऊड नॉईज. आणि म्हणून त्याच्यामुळे कित्येक वेळा जोरात आवाज देखील होतो. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शॉर्ट सर्किटचा आवाज ऐकला असेल ते किती जोरात होतं त्याचप्रमाणे. द ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ फायरवर्क इज सिम्पल. पण असं पाहायला गेलं तर फायरवर्क्स बनवण्याचं किंवा फटाके बनवण्याचं जे सायन्स आहे जी प्रोसेस आहे ती खूप सिम्पल आणि सरळ आहे. The raw materials required are fuel, binders, oxidizers. The raw material म्हणजे फटाके बनवण्यासाठी जे मटेरियल आपल्याला हवं आहे जे रॉ फॉर्ममध्ये आहे ते आहे बाइंडर्स म्हणजे मिश्रण कशाचं तर ऑक्सिडायझर्सचं, फ्युएल अँड अ फ्यू अदर मटेरियल्स आणि थोडे दुसरे मटेरियल्स. द इन्ग्रेडियंट्स आर ग्राउंड अँड मिक्स्ड वेल. आधी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकत्र केल्या जातात आणि त्यांना व्यवस्थितपणे मिक्स केलं जातं. द मिक्सचर इज पुश्ड थ्रू अ मशीन फ्रॉम विच इट
कम्स आउट ॲज लाँग रोल्स ऑर स्ट्रिप्स. नंतर एका मशीनमध्ये हे सगळं मिश्रण टाकलं जातं आणि दुसऱ्या मशीनमधून ते एका लाँग रोलच्या स्वरूपात बाहेर येतं. देन रोल्ड इन कार्डबोर्ड ऑर ओल्ड न्यूजपेपर्स विथ अ फ्यूज. आणि नंतर त्यांना जुने जे आपले कार्डबोर्ड्स असतात त्याच्यामध्ये किंवा जुने न्यूजपेपर जे असतात त्याच्यामध्ये रोल करून आपले फटाके बनवले जातात. द ग्रेटेस्ट डेंजर ऑफ पायरोटेक्निक्स इज दॅट इट डील्स विथ फायर. आणि सगळ्यात जास्त घाबरण्यासारखी गोष्ट जर या बाबतीत असेल तर याचं जे संबंध आहे ते डायरेक्ट आगीशी आहे. द इंडस्ट्री इज नॉटेरियस फॉर इट्स ॲक्सिडेंट. आणि ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्यात अग्रक्रमावर आहेत कारण की तिथं प्रत्येक वर्षी ॲक्सिडेंट होतातच. वेदर इन USA, जपान और इंडिया. मग ते जपान असू द्या, इंडिया असू द्या किंवा USAमध्ये असू द्या. दो द मिक्सचर इज स्टेबल इफ केप्ट कूल अँड ड्राय. ह्या जर मिक्सचरला आपण थंड आणि ड्राय अशा जागेवर ठेवलं इट कॅन कॅच फायर. तर त्याला आग लागू शकते इफ हीट इज ॲक्सिडेंटली अप्लाय. नजर चुकीने देखील जर त्याला हीट प्रोव्हाइड झाली तर. दो टू मच फ्रिक्शन समटाईम. कित्येक वेळा एक लहानशा तिनख्यामुळे. फ्रॉम अ स्पार्क ऑर ॲन इम्पॅक्ट. कुठल्याही गोष्टीमुळे तिथं आग लागू शकते. सायंटिस्ट आर लुकिंग फॉर वेज ऑफ मेकिंग फायरवर्क सेफर. आणि म्हणूनच आजचे जे सायंटिस्ट आहेत ते हे जे फटाके आहेत ते सेफ बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यावर रिसर्च करत आहेत. इन इंडिया फायरवर्क्स यूज टू बी इम्पोर्टेड फ्रॉम चायना. भारतात सगळ्यात आधी चायनामधून फटाके इम्पोर्ट केले जात होते, आयात केले जात होते. ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर दीज इम्पोर्ट्स वेर स्टॉप्ड. दुसऱ्या विश्वमहायुद्धानंतर चायनामधून सगळे फटाके घेण्याचं बंद करण्यात आलं. द सेफ्टी मॅचेस प्रोड्युसर्स ऑफ शिवकाशी इन तमिळनाडू बिगॅन मॅन्युफॅक्चरिंग फायरवर्क्स फॉर दीपावली. आणि म्हणूनच तमिळनाडूमध्ये असलेलं जे शिवकाशी आहे तिथं फटाके बनवण्याचं काम चालू करण्यात आलं की ते सगळ्यात आधी सेफ्टी मॅचेस म्हणजे आगपेट्यांचं काम करत होते. इन 1992 द कंट्री यूज्ड अबाउट 60 करोड वर्थ ऑफ फायरवर्क्स. 1992मध्ये पूर्ण भारतात 60 करोड रुपयाचे फटाके फोडण्यात आले होते. अँड 60 to 70% ऑफ धीस केम फ्रॉम शिवकाशी. 60 करोडमधून 60 ते 70% फटाके हे पूर्ण भारतात प्रोव्हाइड करण्यात आले होते शिवकाशी इथल्या इंडस्ट्रीजमधून. इन शिवकाशी फायरवर्क्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन अ नंबर ऑफ स्मॉल युनिट्स. लहान लहान असे कारखाने आहेत शिवकाशीमध्ये जिथे फटाके निर्माण केले जातात. 3 months before the festival is the busiest time for these units. आणि दिवाळीच्या आधीचे जे 3 महिने आहेत ते सगळ्यात जास्त बिझी डेज म्हणून देखील आपण सांगू शकतो. फायरवर्क्स आर ट्रान्सपोर्टेड टू एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द कंट्री. फटाके देशातल्या प्रत्येक कॉर्नरवर प्रत्येक गल्लीत पोचवले जातात. द वर्किंग कंडिशन ऑफ दीज युनिट्स आर हाऊएव्हर फार फ्रॉम सॅटिस्फॅक्टरी. पण जर तुम्ही फटाक्याच्या फॅक्टरीत किंवा कारखान्यात गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तिथं होणारं काम हे तितकंसं समाधानकारक नाही आहे. देर आर व्हेरी फ्यू टेस्टिंग फॅसिलिटीज फॉर क्वालिटीज अँड युनिफॉर्मिलिटी. त्याचं टेस्टिंग किंवा त्याच्या क्वालिटीविषयी खूप कमी गोष्टी आपल्याला माहीत आहेत आणि खूप कमी फॅसिलिटीज तिथं काम करणाऱ्या लोकांना दिल्या जातात. हार्डली एनी सेफ्टी मेजर्स इन फोर्स. आणि खूप कमी सेफ्टी मेजर्स देखील तिथं घेतले जातात. तुम्ही फोटोतच पाहू शकत असाल की फटाकडे बनवत आहेत पण त्यांच्या हातात ग्लोव्स पण नाही आहे किंवा नाकावर मास्क देखील नाही आहे. कुठल्या कंडिशनमध्ये तिथं काम होतं हे खरंच खूप कठीण आहे.
This is why we hear of accidents in Shivkasi after years. प्रत्येक वर्षी शिवकाशी येथे हे ॲक्सिडेंट्स किंवा आग लागण्यासारखे इन्सिडेंट्स होतच राहतात. इट इज डिफिकल्ट टू गेट इन्फॉर्मेशन ऑन हाऊ टू मॅन्युफॅक्चरिंग फायरवर्क्स जे आहेत, फटाके जे आहेत, हे कसे बनवले जातात याच्याविषयीची इन्फॉर्मेशन मिळवणं खूप कठीण आहे. बिकॉज इट इज नॉट कन्सिडर्ड सेफ टू गिव्ह एव्हरीबडी द डिटेल्स. एका नॉर्मल व्यक्तीला ह्या डिटेल्स सांगणं हे कधीही चांगलं नाही आहे, म्हणून ह्या इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेच मिळत नाही. ओन्ली अ फ्यू रिलायबल पर्सन्स आर टॉट धिस आर्ट. आणि म्हणून खूप कमी लोकांना ही कला किंवा हे आर्ट शिकवलं जातं. In many countries, fireworks are not allowed to be used by individual. जगातले कित्येक देश असे आहेत की जिथं इंडिव्हिज्युअली प्रत्येक माणसाला फटाके वापरण्याचा अधिकार नाही आहे. ओन्ली कम्युनिटी डिस्प्लेज, जर सार्वजनिक प्रोग्राम असेल, स्पेशली ऑर्गनाइज्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपर्ट आर अलाउडेड. तिथं पण जर कुठला एक्सपर्ट तिथं हजर असेल तरच ते वापरण्यासाठी परमिशन दिली जाते. अ ग्रेट डील ऑफ केअर इज टेकन फॉर सेफ्टी ॲट दीज डिस्प्लेज. आणि पूर्णपणे काळजी घेतली जाते, सेफ्टी घेतली जाते ह्या गोष्टी वापरताना. However, since even children are allowed to play with fireworks in India, आणि याच्यापेक्षा एकदम वेगळं असेल तर ते भारतात आहे, जिथं लहान मुलगा देखील फटाक्यासोबत खेळू शकतो. इट इज इम्पॉर्टंट टू ऑब्झर्व सर्टन सेफ्टी रूल्स. आणि हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सेफ्टी रूल्स स्वतःच्या सेफ्टीसाठी जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. Fireworks should be stored, handled and lit with care. फटाके व्यवस्थितपणे ठेवले गेले पाहिजे, हँडल्ड हाताळले गेले पाहिजे, अँड लीट विथ केअर, ते जाळताना देखील काळजी घेतली गेली पाहिजे. दे शुड नेवर बी स्टोअर्ड ऑर अनपॅक्ड नियर अ फ्लेम, गॅस, सिलेंडर ऑर हीटर. अनपॅक्ड म्हणजे सुटे ठेवणे. जर तुम्ही ते सुटे ठेवले तर त्यात आग लागू शकते, म्हणून नेव्हर बी स्टोअर्ड, म्हणून कधीही ठेवू नका कशाजवळ, जिथं फ्लेम असेल, गॅस सिलेंडर असेल किंवा हीटर असेल. वन शुड नेव्हर वियर लॉंग लूज क्लॉथ्स ऑर नायलॉन क्लॉथ्स व्हेन लायटनिंग क्रॅकर्स. जेव्हा तुम्ही फटाके फोडणार असाल तेव्हा नायलॉनचे कपडे, जास्त लांब कपडे कधीही घालू नका. अँड सिन्स द पावडर इन क्रॅकर्स इज पॉयझनस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात असलेलं जे पावडर आहे ते खूप विषारी असतं. दे शूड नेव्हर बी कॅरीड लूज इन युअर पॉकेट ऑर युअर हँड्स. आणि म्हणूनच कधीही ते लूज तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या हातात घेऊन जाणं तुमच्यासाठी हितावह नाही आहे, ते खूप खराब आहे. Fireworks should never ever be lit inside a house. कधीही घरात फटाके फोडले गेले नाही पाहिजे. नेव्हर बेंड ओव्हर अ फायरवर्क व्हेन यू आर लायटनिंग इट अँड नेव्हर यूज फायरवर्क्स टू फ्रायटन पीपल. जेव्हा आपण फटाके फोडणार असतो तेव्हा त्याच्यावर पूर्णपणे झुकू नये किंवा जी व्यक्ती फटाक्याला घाबरते त्याच्याजवळ त्याला घाबरवण्यासाठी नेणं हे देखील खूप खराब आहे. इफ इनस्पाईट ऑफ बिंग केअरफुल, तुम्ही कितीही काळजी घेतली आणि तरी देखील जर यू डू गेट बर्न, जर तुम्ही जळालात, गो टू अ डॉक्टर इन्स्टेड ऑफ ॲप्लाइंग ऑइल ऑर ऑइंटमेंट. सगळ्यात आधी डॉक्टरांकडे जा. कुठलंही तेल किंवा ट्यूब त्या गोष्टीवर लावू नका. With care and consideration, we can make our festival a much safer one. जर आपण पूर्णपणे काळजी घेतली तर आपलं सण नक्कीच खूप आनंददायी असू शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कधीही कुठलीही गोष्ट करायची असेल तर पूर्ण सेफ्टीने केली तर ती कधीही आपल्यासाठी चांगली आहे. हे शिकवतंय आपल्याला हे युनिट, प्लेइंग विथ फायर.